नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. अरुण डोंगळे यांचं ते वक्तव्य भाजप आणि महाडिकांच्या जिव्हारी. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची 1 जुलै ही अंतिम तारीख होती. या पार्श्वभूमीवर गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी ठराव दाखल केला. यावेळी अरुण डोंगळे आणि नवीद मुश्रीफही होते. मात्र ठराव दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अरुण डोंगळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे गोकुळच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोंगळे यांचं हे वक्तव्य भाजप नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या समर्थकांच्या थेट जिव्हारी लागल्याच्या राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. एकीकडे महायुतीचे नेते गोकुळ दूध संघावर सत्ता आणण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावत आहेत. अशा परिस्थितीत आबाजीच गोकुळचे बाप आहेत असं वक्तव्य अरुण डोंगळे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप नेते महादेवराव महाडिक आणि पर्यायाने सामान्य शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. अरुण डोंगळे हे गोकुळच्या राजकारणात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहेत. अरुण डोंगळे हे पूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याच नेतृत्वाखाली गोकुळमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. 5 वर्षांपूर्वी महाडिक आणि डोंगळे यांच्यात तीव्र मतभेद झाले. त्यावेळी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांनी महाडिकांची साथ सोडली आणि ते विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटात सामील झाले होते. राजकारणातील बदलत्या समीकरणांमुळे 5 वर्षांपूर्वी ज्यांच्या विरुद्ध बंड केलं, आता त्याच नेत्यांच्या महाडिक आणि भाजप यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे. अशा वेळी डोंगळेंनी केलेलं हे वक्तव्य महायुतीत मिठाचा खडा ठरू शकतं. यापूर्वी गोकुळच्या चेअरमन पदाचा राजीनामा देतानाही डोंगळे यांनी स्थानिक पातळीवर मंत्री हसन मुश्रीफ यांचा आदेश डावलला होता. त्यांनी थेट राज्यातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्या सांगण्यावरून राजीनामा दिला होता. डोंगळे यांच्या या भूमिकेवर गोकुळमधील स्थानिक नेते आधीच नाराज होते. आता त्यातच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते आणि महाडिक काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आगामी गोकुळ निवडणुकीत डोंगळे यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटणार की राजकीय समीकरणं बदलणार हे निवडणुकीदरम्यानच स्पष्ट होईल. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.